ओके, आज आहे आपलं हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्स लेक्चर नंबर 17. 17 नंबरचं लेक्चर आपलं आजचं आहे. कालपर्यंत आपण काय शिकलोय? काल आपण प्रिपरेशन शिकत होतो कोणाची? हॅलो अल्केन्सची. कोणाचे प्रिपरेशन शिकत होतो आपण? हॅलो अल्केन्सची प्रिपरेशन आपण शिकत होतो. त्याच्यामध्ये काल बोला कोणती मेथड पाहिली पहिल्यांदा? मार्कोनिकॉप्स रूल. त्याच्यानंतर कोणता पाहिला आपण? अँटी मार्कोनिकॉप्स रूल. थर्ड काय पाहिलं आपण? रिएक्शन विथ अल्किन प्लस ऍक्वियस HBr. फोर्थ बोला अल्किन प्लस X2 इन प्रेझेन्स ऑफ NPS किंवा PAS. बोला नेक्स्ट. इन प्रेझेन्स ऑफ PPS. कसं बरं? अल्किन प्लस X2 PPS बरोबर ना? हायड्रोहायड्रिन फॉर्मेशन. हा ठीक आहे, पुढे बोल. नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण? हॅलोजनेशन आपण पाहिलं होतं फ्रॉम अल्केन. आपण पाहिलं त्याच्यामध्ये त्याचं मेकॅनिझम सुद्धा आपण पाहिलं होतं. फ्रॉम अल्केन चाललं होतं. मेकॅनिझम कोणतं होतं फ्रॉम अल्केन साठी? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. बरोबर. फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये 3 स्टेप. ओके, चेन इनिशिएशन. बरोबर का? त्यानंतर काय? चेन प्रोपोगेशन. फ्री रॅडिकल मॉलिक्यूल. फ्री रॅडिकल मॉलिक्यूल. फ्री रॅडिकल मॉलिक्यूल मॉलिक्यूल फ्री रॅडिकल, जो की पुन्हा आपण इकडे वापरला, रिएक्शन तुमची होऊन जाईल. थर्ड स्टेप चेन टर्मिनेशन. बोला चेन टर्मिनेशन. फ्री रॅडिकल मॉलिक्यूल. ऑलरेडी हे आपण पाहिले, डोळे भरून पाहून घ्या. नेक्स्ट आज काय पाहिजे आपल्याला? फॅक्टर्स अफेक्टिंग हॅलोजनेशन रिएक्शन. हॅलोजनेशनला कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपल्याला पाहायचं आहे. सर्वात पहिला फॅक्टर काय? हॅलोजन. याच्यापेक्षा आपण म्हणूयात की टाइप ऑफ हॅलोजन. हॅलोजन पेक्षा टाइप ऑफ हॅलोजन. तुमच्याकडे कोणता टाइपचा हॅलोजन अटॅच्ड आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचा काय डिपेंड आहे? हॅलोजनेशनचा रेट डिपेंड आहे. बोला समजा तुमच्याकडे काय F2 Cl2 Br2 I2. कोणामध्ये हॅलोजनेशनची रिएक्शन ही फास्ट होईल? कोण इझिली हॅलोजनेशनची रिएक्शन परफॉर्म करेल? F2. एक्सप्लोजिव्ह असतात ना, सांगितलं का नाही? बरोबर. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असेल तुमच्याकडे? F2. बरोबर. रिएक्टिव्हिटी काय झाली? इनक्रीज. रिएक्टिव्हिटी सर कुठेतरी I जास्त होता, तो HI होता. तुम्ही जे म्हणताय ना ते ही सिरीज होती पहा. HF HCl HBr HI. इथे अशा पद्धतीने होतं कारण बॉन्ड लवकर तोडत होता, इकडं नाही. समजलंय? फरक कळलाय का दोघांमध्ये? ठीक आहे. रिएक्टिव्हिटी काय होतीये तुमची? इनक्रीज. जर रिएक्टिव्हिटी वाढते तर सिलेक्टिव्हिटी डिक्रीजेस. ऑपोजिट असतात दोन्ही पण. असं वाक्य कुठं ऐकलंय का तुम्ही याच्या आधी?
अल्केन मध्ये झाले. ओके, रिॲक्टिव्हिटी वाढली, सिलेक्टिव्हिटी काय होते तुमची डिक्रीज. ठीक आहे, समजले. पहिला फॅक्टर काय, हॅलोजन. सगळ्यात जास्त रेट कोणाचा असेल, F2, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी, आणि सर्वात कमी, सर्वात कमी. नेक्स्ट, टाइप्स ऑफ. समजा तुम्ही कोणता हायड्रोजन रिप्लेस करताय, कोणत्या टाइपचा प्रोडक्ट बनेल, कोणता हायड्रोजन रिप्लेस केल्यावर कोणत्या टाइपचा प्रोडक्ट बनेल. ठीक आहे, आता कंपाऊंड मध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, एक कंपाऊंड काढतो, CH3, CH3, H, CH2, CH3. ह्या कंपाऊंड मध्ये 3 टाइपचे हॅलोजन्स आहेत. किती टाइपचे हॅलोजन आहेत, कोणते कोणते टाइपचे हॅलोजन, प्रायमरी हॅलोजन आहेत, सेकंडरी हॅलोजन आहेत, मॅडम दुपारी प्रायमरी हायड्रोजन, नंतर काय आपल्याकडे सेकंडरी हायड्रोजन. बोला, प्रायमरी हायड्रोजन कोणाला म्हणायचं, सेकंडरी कोणाला म्हणायचं, टर्शियरी हायड्रोजन कोणाला म्हणायचं, बोला. हा, असा हायड्रोजन जो एकाच कार्बनला अटॅच, त्याला काय म्हणायचं, बघा. हायड्रोजन अशा कार्बनला जो पुढे एका कार्बनला, प्रायमरी कार्बनला अटॅच असलेला हायड्रोजन प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी कार्बनला अटॅच असलेला हायड्रोजन टर्शियरी कार्बनला अटॅच असलेला हायड्रोजन टर्शियरी. काही डाऊट, समजलंय का, अहो नक्की का, बोला. दिलेल्या कंपाऊंड मध्ये, दिलेल्या, थोडं वेगळं लिहितो पहा, प्रायमरी हायड्रोजन, सेकंडरी हायड्रोजन, टर्शियरी हायड्रोजन. तुमच्या कंपाऊंड मध्ये जर तिन्ही पण आहेत, तर येणारा क्लोरीन कोणाला रिप्लेस करेल जास्त, प्रायमरीला रिप्लेस करायची पॉसिबिलिटी जास्त आहे, सेकंडरीला पॉसिबिलिटी जास्त आहे का, टर्शियरीला जास्त आहे, ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, कोणाला तो रिप्लेस करू शकतो. ठीक आहे, पहिल्यांदा दिलेल्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी हायड्रोजन किती, ओके, हे तीन आणि हे 3, किती झाले टोटल, प्रायमरी हायड्रोजन किती आहेत, प्रायमरी हायड्रोजन किती आहेत, सेकंडरी हायड्रोजन बोला. हायड्रोजन अशा कार्बनला जो कार्बन सेकंडरी, सेकंडरी कार्बन कोणता ह्याच्यातला, हा सेकंडरी, त्याला किती हायड्रोजन आहेत, 2. टर्शियरी हायड्रोजन हा एकच. समजलंय का. आणि जर रिॲक्शन झाली हॅलोजनेशन, तर पहा रिप्लेसमेंट टर्शियरीची होते. ओके, स्टेबल प्रोडक्ट कुठून बनतो, टर्शियरी हायड्रोजनच्या रिप्लेसमेंट मधून बनतो. ठीक आहे, ऑर्डर कळली का, ऑर्डर कळली का, प्रायमरी लेस दॅन, सेकंडरी लेस दॅन टर्शियरी. ठीक आहे, समजलंय. हे झालं टाइप ऑफ हायड्रोजन. नेक्स्ट काय तुमच्याकडे, समजा तुम्ही क्लोरिनेशन करता, काय करताय तुम्ही, क्लोरिनेशन केलंय तुम्ही आणि मोनोक्लोरिनेटेड प्रोडक्ट बनवलाय. कसं बनवलाय, फॉर मोनो क्लोरिनेटेड प्रोडक्ट, आणि तुमच्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी हायड्रोजन पण आहेत, सेकंडरी पण आहेत आणि टर्शियरी हायड्रोजन पण आहेत. पहिल्यांदा क्लोरीनने काय केलं, प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस केले, त्याच क्लोरीननी सेकंडरी हायड्रोजन पण रिप्लेस केले, आणि त्यांनीच काय केलं, एकाच कंपाऊंड मध्ये तिन्ही पण रिप्लेस झाले नाही. काहींमध्ये प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस झाले, काहींमध्ये सेकंडरी हायड्रोजन रिप्लेस झाले, आणि काहींमध्ये काय झालं, टर्शियरी हायड्रोजन तुमचे रिप्लेस झालेले. समजलंय, पण एकच झालंय, एक तर प्रायमरी झालाय, सेकंडरी झालाय, किंवा एका कंपाऊंड मध्ये एकच झालाय. असे खूप सारे कंपाऊंड आहेत. मग काहींमध्ये प्रायमरी झाला, काहींमध्ये सेकंडरी झाला, काहींमध्ये. असं जर झालेलं असेल, असं जर झालेलं असेल, तर रेशो काय असेल पहा, फॉर मोनोक्लोरिनेशन प्रोडक्ट तुमचा रेशो असतो प्रायमरी इज टू सेकंडरी इज टू टर्शियरीचा रेशो पाहतोय आपण.
तो असतो तुमचा 10:38:50. म्हणजे जर क्लोरिनेशन करताय, जर 10 प्रायमरी रिप्लेस झाले असतील हायड्रोजन, तर सेकंडरी किती झाले आणि टर्शरी किती झाले असेल. समजतंय का? समजतंय का? तसा हा रेशो हा नसतो. तसा रेशो काय असतो 1:3.8:5 मल्टीप्लाई केला 10 ने 10:38:50. ये कदर तो सुनेला लग रहा है क्या? असं काहीतरी रेशो दिला होता, दिलेला आहे जीओसी मध्ये दिलेला आहे. ठीक आहे 1:3.8:5. काही डाऊट? रिप्लेसमेंट कशाची झाली? हायड्रोजनची. बरोबर? काही डाऊट? समजलंय का? नक्की का? तेच क्लोरिनेशन करायच्या ऐवजी तुम्ही काय केलं? ब्रोमिनेशन केलं. काय केलं तुम्ही क्लोरिनेशन करायच्या ऐवजी? जर तुम्ही काय केलं ब्रोमिनेशन, तर ब्रोमिनेशन साठी रेशो पहा. ब्रोमिनेशन साठी तोच रेशो असतो 1:8:1600. 8 नाही 82. 1:82:1600. म्हणजे जर एक प्रायमरी रिप्लेस होतं तर एवढे काय होतात? टर्शरी हायड्रोजन रिप्लेस होतं. ठीक आहे, खूप वाईड रेशो. समजलंय का? इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? मागे येतो थोडस. इथं अजून एक क्वेश्चन येतो. पहा, इथे लिहितो पहा. CH3 CH CH3 CH2 CH3 हाच होता ना क्वेश्चन. पहा, फाइंड द नंबर ऑफ प्रायमरी इक्विव्हॅलंट हायड्रोजन. काय शोधायचं तुम्हाला? हायड्रोजन कसा पाहिजे? प्रायमरी. आणि कसा हवा तो? म्हणजे काय? इक्विव्हॅलंट म्हणजे काय? त्यांच्यापैकी कोणत्याही हायड्रोजनला रिप्लेस करा, प्रोडक्ट तुम्हाला सारखाच येणार. प्रोडक्ट तुम्हाला, फॉर एक्झाम्पल पहा, आता याच्यामध्ये किती प्रायमरी हायड्रोजन आहेत? हे 3, हे 3, हे 3. टोटल प्रायमरी किती? टोटल प्रायमरी किती? इक्विव्हॅलंट पाहिजेत पहा. इक्विव्हॅलंट प्रायमरी हायड्रोजन इज इक्वल टू, पहा मी काय केलं, या 3 पैकी एक हायड्रोजन रिप्लेस केला क्लोरीनने. कशाने रिप्लेस केला? बरोबर, असंच प्रोडक्ट येईल ना. इथे CH2 आणि इथे काय आला तुमचा Cl. बरोबर का? असंच आहे का? 1 2 3 4 5 1 2 3 4 एक जात झालं का? ओके, समजलंय. किंवा मी काय केलं, या 3 ऐवजी इथला एक हायड्रोजन रिप्लेस केला, तर प्रोडक्ट काय येईल पहा. आलाय का वेगळा? प्रोडक्ट वेगळा आलाय. इकडून नंबरिंग नेमिंग केलं तर ह्याचं नाव काय येईल? बोला. 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. 1 2 3 4 ब्युटेन. सॉरी, 1 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. हा एक प्रोडक्ट आला. काय आला? 1 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. रफ लिहिलंय. ठीक आहे, खाली काय येईल बोला. 1 क्लोरो 3 मिथाइल 1 2 3 4. सॉरी, ओके. 1 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन म्हणजे तोच आला, म्हणजे सारखं आहे. बरोबर का? मग हा काढायची गरज. म्हणजे हे हायड्रोजन इकडचे 3 आणि इकडचे 3 काय झाले? इक्विव्हॅलंट झाले. कसे झाले? किती झाले? 6. आणि हे वरच्या 3 ला रिप्लेस केलं ते वेगळे. आता पहा, जर तिथे रिप्लेस केला तर क्लोरीन काय होईल तुमचा? इथे येईल. क्लोरीन काय होईल तुमचा? इथे येईल. हा आणि हा वेगळा आहे ना. समजलंय? किंवा इथं क्लोरीन आला तुमचा. कळतंय? कळतंय का? थांबा, इथं नाही, असं इथे येईल. बरोबर? ठीक आहे. कुठं? खाली नाही, तो इथला हायड्रोजन रिप्लेस केला. समजलंय? मी टर्शरीचं सांगितलं, टर्शरी इक्विव्हॅलंट. ठीक आहे.
क्वेश्चन मध्ये प्रायमरी विचारली फक्त किती आहेत, हे 3 आणि खालचे वरचे 6 आणि खालचे, कळलंय का? समजले इथपर्यंत? काही डाऊट? नक्की का? ब्रोमिनेशनचा रेशो कळलाय? नेक्स्ट काय आपल्याकडे? आयसोटोपिक इफेक्ट. हे पण कुठं तरी ऐकलंय का? बोला. समजा कोणता बॉन्ड लवकर तुटेल? CH वाला, बरोबर का? म्हणजे इकडे जाताना काय होतं रे? बॉन्ड स्ट्रेंथ किंवा बॉन्ड एनर्जी. काय डाऊट? म्हणून बॉन्ड लवकर कोणता तुटेल? म्हणजे तुमच्या जर कंपाऊंड मध्ये CH पण आहे, CD पण आहे आणि CT पण आहे, रिप्लेस कोण होईल लवकर? क्लोरिनेशनने रिप्लेस कोण होईल? CH. हे दोघे इझिली होणार, ते दोघे इझिली होणार. काय डाऊट? समजलंय का? इथपर्यंत कळालंय? इथपर्यंत कळालंय का? नक्की? ठीक आहे, या मग. क्वेश्चन पहा. फाइंड द number of monochlorinated product and find the number of monochlorinated product and percentage of each product. percentage of काय काढायचं? तिघांचं सगळ्यांचं आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. काढा पटकन. पहा प्रोडक्ट, यालाच मी नीट काढतो पहा. CH3 CH, बरोबर का? याच्यात काही डाऊट? प्रोडक्ट पहा. प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस करतो. कोणते रिप्लेस करतो? पहिला प्रोडक्ट पहा, Cl CH2 CH CH3 CH3. हा एक प्रोडक्ट झाला. दुसरा प्रोडक्ट पहा, CH3 C Cl CH3 झालाय. हा A, हा B. बोला. वरचा रिप्लेस करतो पहा, CH3 CH. काय डाऊट? किती प्रोडक्ट आले? किती प्रोडक्ट आले? 1 2 आणि 1 2 आणि 3. बरोबर का? आले का? येईल का तुम्हाला? आले का? 3 प्रोडक्ट आले का? तुमचं काय वेगळं आले का? चेक करा. आलेत? पर्सेंटेज काढू सगळ्याचे. काय काढायचे आपल्याला आता? पहा, पर्सेंटेज ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू नंबर ऑफ हाइड्रोजन, number of equivalent hydrogen. एक मिनिट. number of equivalent hydrogen multiplied by abstraction of hydrogen upon summation of number of equivalent hydrogen
into abstraction of hydrogen. Sorry. Percentage of A. Percentage of A मध्ये पहा कोणते हायड्रोजन रिप्लेस झालेत? प्रायमरी रिप्लेस झालेत, बरोबर. कोणते हायड्रोजन रिप्लेस झालेत? टोटल इक्विव्हॅलंट प्रायमरी किती आहेत? टोटल इक्विव्हॅलंट प्रायमरी किती आहे? जर प्रायमरी हायड्रोजन रिप्लेस होत असेल, आपण रेशो पाहिला, प्रायमरी इज टू सेकंडरी इज टू टर्शरी किती असतो? पर्सेंटेज ऑफ ए इक्वल टू प्रायमरी आहेत सगळे, किती पर्सेंट असतो? इक्विव्हॅलंट हायड्रोजन इंटू ऍब्स्ट्रॅक्शन. सगळ्याची काय करायची आपल्याला आता? प्रायमरीची किती? 6 इंटू 1 प्लस सेकंडरी आहे का आपल्याकडे? ठीक आहे, जाऊ द्या. बोला चला प्रायमरीचे परत. हे किती प्रायमरी आहेत? इथे पण प्रायमरी आहे ना. हा हे किती आहेत? 3. 3 इंटू 1 प्लस टर्शरी किती आहेत? प्रायमरी साठी किती? 1 आहे म्हणून 1 घेतलाय. टर्शरी किती आहेत? एकच आहे. 1 इंटू, कळतंय? जमेल का? हे आलं ए साठी. पर्सेंटेज ऑफ बी इज इक्वल टू, बोला बी मध्ये काय आहेत? सुद्धा बी मध्ये सुद्धा प्रायमरीच आहे, बरोबर का? सॉरी, सेकंड टर्शरी रिप्लेस केलाय. टर्शरी किती आहे? 1 इंटू 5 अपॉन खालचं सगळं सेम 6 इंटू 1 प्लस 3 इंटू 1 प्लस 1 इंटू 5. इथे पर्सेंटेज बी, खालील तुमचं पर्सेंटेज ऑफ, बोला काय येणार? 1 इंटू 3 बाळ, 6 इंटू 1 प्लस 3 इंटू 1 प्लस 1 इंटू 5. काढा सगळ्याचे पर्सेंटेज, काढा पटकन. पहिल्याचं किती आलं? 42%. हा थांबा थांबा थांबा, मल्टिप्लाय बाय 100% काढतोय ना. दोन काढा, दोघांचे ऍडिशन करा, त्याच्यातून तिसरा मायनस करा, डायरेक्ट पर्सेंट येईल. सोपं गेला अजून. पहा पहिले किती आले तुमचं? बोला 42%. इथे किती आलंय? 35%. आणि हा किती आला तुमचा? 23%. झाले का टोटल 100? झाले का? मेजर कोणता आहे? ए वाला काय तुमचा? मेजर वाला. समजले? कळलंय का? नक्की का? पर्सेंटेज वर कोणता मेजर आहे आपल्याकडे? आणि मायनर कोणता आहे? सी वाला. कळालंय का? समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? जायचंय पुढे? काय बघू द्या, थांबा. ठीक आहे. If a free radical is resonance stabilized, then it is major product. आता याच्या आधी आपण मेजर कसा काढला? पर्सेंटेज काढून, बरोबर. पण समजा काय झालं, तुमच्याकडे जो फ्री रॅडिकल प्रोड्यूस झालाय, सगळं फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे, बरोबर का? जर फ्री रॅडिकल जो प्रोड्यूस झालाय तो कसा असेल? जर स्टेबल असेल, कसा असेल? तो रेझोनन्स स्टेबलाइज असेल, तर तोच काय असणार? मेजर असणार. मेजर मायनर मध्ये पर्सेंटेज काढत बसायचं नाही, डायरेक्टली रेझोनन्स स्टेबलाइज जो असेल तो काय असणार तुमचा? आणि जर तो नसेल तर का? फॉर क्लोरिनेशन चेक, फॉर क्लोरिनेशन साठी काय चेक करणार आपण? अँड फॉर ब्रोमिनेशन टर्शरी अल्किल किंवा अरिल ब्रोमाइड इज, डायरेक्ट सांगितलं त्यांनी, ब्रोमिनेशन साठी मेजर कोणता असतो? टर्शरी.
ब्रोमिनेशन साठी मेजर कोणता असतो? टर्शरी. ब्रोमिनेशन साठी मेजर कोणता असतो? टर्शरी. कोणता असतो? खाली लागत होतो वरती. ठीक आहे. आणि क्लोरिनेशन मध्ये मात्र तुम्हाला काय करायला लागतं? पर्सेंटेज काढून तुम्हाला मेजर काढावा लागतो, जसं की आपण आता काढला. बरोबर. ब्रोमिनेशन साठी का बरं टर्शरी डायरेक्टली मेजर सांगितलं त्यांनी? काय वाटतं तुम्हाला? त्याचा रेशो किती डायरेक्टली? 1600. बरोबर का? 1:82. हे जरी 10 असले तरी किती येतील? हा किती आहे? जास्तच आहे ना कायम. हा कायम जास्त येणार, म्हणून टर्शरी काय असणार कायम? ऑलवेज जास्त. बरोबर का? काय डाऊट? म्हणून ब्रोमिनेशन केलं तर डायरेक्ट मेजर कोणता? टर्शरी. ब्रोमिनेशन केलं तर मेजर कोणता डायरेक्टली? वाह. क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ मोनोक्लोरिनेटेड प्रोडक्ट अँड पर्सेंटेज ऑफ इच प्रोडक्ट. आत्ताच झालं, परत एक देऊ का? घ्या, अभी करना है, करा. अजून एक ऍड करू का? अँड टोटल नंबर ऑफ अनएन्शियमर्स. टोटल नंबर ऑफ अनएन्शियमर्स पण काढा. क्या चला बोला, प्रोडक्ट बोला. 3-4 प्रोडक्ट बनले. पहिला प्रोडक्ट पहा. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? अजून कोणता बनला? बरोबर का? ए, बी, सी, डी. सगळ्याचे पर्सेंटेज तुम्ही काढलेत? पर्सेंटेज काढलेत? पर्सेंटेज ऑफ ए इज इक्वल टू, बोला, इक्विव्हॅलंट हायड्रोजन किती? इक्विव्हॅलंट इथले 3, इथले 3, किती झाले टोटल? 6. 6 इंटू अपॉन 6 इंटू 1 प्लस रेशो काय आपला? बरोबर का? बोला, इथेच लिहितो पहा. इक्विव्हॅलंट प्रायमरी किती आहेत? 6. परत इक्विव्हॅलंट प्रायमरी किती आहेत? 3. इथले 3. बरोबर. त्यानंतर सेकंडरी किती आहेत? टर्शियरी किती आहेत? बोला, सोपं जाईल काढायला. सेकंडरी किती आहेत? 2. आणि टर्शियरी किती आहेत? 1. बरोबर. काय डाऊट? म्हणजे काय येणार इथे? +3 इंटू 1 प्लस 2 इंटू 3.8 प्लस 1 इंटू 5. बरोबर का? मल्टिप्लाय बाय 100. काय चुकवलं? 3 इंटू 1 घेतलंच नाही. सगळ्याचं घ्यायचं ना. तुम्ही तिघांचंच घेतलं ना, चौथ्याचं घेतलंच नाही. 3 इंटू 1 घ्यावं लागेल. झाला पर्सेंटेज ऑफ ए. पर्सेंटेज ऑफ बी. बी कोणता आहे तुमचा? बी कोणता आहे तुमचा? हा सेकंडरी वाला आहे. बरोबर. सेकंडरीचे किती होते आपल्याकडे? 2 होते. बरोबर. 2 इंटू 3.8 अपॉन 6 इंटू 1 प्लस, लिहू का डायरेक्ट? 6 इंटू 1 6 प्लस 3 9 प्लस 5 9 5 14. 14 प्लस 3.8 इंटू 2 किती झाले? 7.6. 7.6 नाही, इथे असं 16. बरोबर आहे. ठीक आहे. 10 1 0. ठीक आहे. 7 8 आणि 9. बरोबर का? मल्टिप्लाय बाय 100. चेक करून घ्या.
सॉरी 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 14 प्लस 7.6 बरोबर. सॉरी 21. हा झाला बी. इथे लिहू का डायरेक्ट? राहू दे, थांबा, नको. इज इक्वल टू किती आलं? 6 into 100 अपॉन 21.6 बरोबर का? नक्की का? इथं पण किती येणार? इंटू 100 इज इक्वल टू पा. ठीक आहे, जे येईल ते येईल, एवढंच राहू द्या. चला याच्यावरनं पण आन्सर येऊन जाईल. पर्सेंटेज ऑफ सी इज इक्वल टू, बोला. हा 3 into 1 अपॉन 21.6 into 100. खाली बोला. 1 into 5 ना, म्हणजे किती? 5 अपॉन 21.6 into 100. काय डाऊट? इथपर्यंत कळलंय? कसं काढलंय? इथे लावू का 3 1 जा 3 डायरेक्ट? 3 1 जा 3. आता पहा कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. कॅल्क्युलेशन करायची गरज, तुम्हाला काय काढायचंय? मेजर कोण आहे, मायनर कोण आहे, कोणाचं पर्सेंटेज जास्त आहे, कोणाचं पर्सेंटेज. सगळ्यांमध्ये पहा. कोणामध्ये पाहता? सगळ्यांमध्ये. कॉमन काय? सगळ्यांमध्ये कॉमन कोण आहे? 100. परत अजून कॉमन कोण आहे? 21.6 21.6 21.6 21.6. सगळ्यांचा डिनोमिनेटर पण काय? न्यूमरेटर मात्र काय झालं सगळ्यांचा? न्यूमरेटर काय झालं सगळ्यांचा? आता पहा 8/2 12/2. बोला काय आन्सर येईल? 4 बरोबर ना. आणि इथे किती? म्हणजे काय? ज्याचा मोठा कोण आहे यांच्यामध्ये? 6. ज्याचा न्यूमरेटर मोठा त्याचा आन्सर सगळ्यात जास्त येणार, बरोबर का? म्हणजे याच्यामध्ये ज्याचा न्यूमरेटर सगळ्यात जास्त आहे त्याचं पर्सेंटेज काय असणार? सगळ्यात जास्त. मग कोणाचा न्यूमरेटर सगळ्यात जास्त? याचा किती येईल? 6. याचं किती येणार? 6 येणार. याचं किती? 7.6. याचं किती? 3. आणि याचं किती? 5. म्हणजे सगळ्यात जास्त कोण? हा, बी ग्रेटर दॅन ए ग्रेटर दॅन डी ग्रेटर दॅन. काढायची गरज आहे का कॅल्क्युलेशन? तुम्ही किती वेळ लावला, मी किती वेळ लावला? समजलंय का? पर्सेंटेज काढले आपण. काय काढले हे? पर्सेंट बी ग्रेटर दॅन पर्सेंट ए ग्रेटर दॅन डी पर्सेंट ग्रेटर दॅन. अजून एक काहीतरी काढायला लावलं होतं आपल्याला. टोटल नंबर ऑफ अनएन्शियमर्स. बोला अनएन्शियमर्स कसे काढणार तुम्ही? म्हणजे टोटल किती प्रोडक्ट आले ते काय झाले तुमचे? अनएन्शियमर्स. टोटल किती प्रोडक्ट आले ते काय झाले तुमचे? अनएन्शियम. बरोबर. दिसतात किती? 1 2 3. फक्त बदलेल कुठे? जर कोणाकडे काय आला? कायरल कार्बन आला. जर कोणामध्ये काय आला तर त्यांच्यामध्ये काय येईल? पेअर येईल ना. त्यांच्यामध्ये काय येणार? थांबा, अनएन्शियमर्स. स्पेलिंग चुकलं. थांबा, इथं स्टिरिओआयसोमर्स करा. स्टिरिओआयसोमर्स. टोटल नंबर ऑफ स्टिरिओआयसोमर्स काढा. त्याच्यामध्ये तुमचे अनएन्शियमेरिक पेअर्स येतील. आता बरोबर किती आहेत हे? 1 2 3 4. कोणाकडे कायरल कार्बन आहे का? बोला. कायरल कार्बन कसा ओळखणार? 4 वेगवेगळे ग्रुप. पहिलं पहा, आहे का इथं? आहे का कायरल? म्हणजे याचे किती फॉर्म येतील? 1 कायरल म्हणजे 2 एन्शियमर्स, बरोबर का? 1 कायरल कार्बन इज इक्वल टू 2 अनएन्शियमर्स. एक डेक्स्ट्रो, दुसरा काय डाऊट? अजून कुठे? बा बरं, बीला पण आहे. 1 2 3 4. पहा, या कार्बनला एका साईडला हायड्रोजन, दुसऱ्याला क्लोरीन, तिसऱ्याला CH3. ओके, आहे. हा पण हा चेक करा. आहे की एका साईडला काय CH3, दुसऱ्या साईडला काय H, तिसऱ्या साईडला CH3 आणि चौथ्या साईडला हा सगळा ग्रुप आहे का? हा पण 2 कायरल. किती झाले? काही डाऊट? बोला, इथे कायरल आहे का?
किधर? हो थांब, इथं एका साईडला CH3, दुसऱ्या साईडला CH3. हा कायरल नाही. किती कायरल आले? एकच कायरल आला. हा वरती कुठं झालं? हा बरोबर, वरती पण झालं. म्हणजे हा पण कायरल नाही, म्हणजे हा एकच मिळेल. ह्याचं दोन दोन आयनशमर्स येणार. इथे किती आला कायरल तुमचा? एक कायरल आला. अनआयनशमर किती झाले? 2. पुढे या. सॉरी. आहे का? एका साईडला कोण आहे याच्या? या कार्बनच्या पा एका साईडला कोण? H. दुसऱ्या साईडला कोण? CH3Cl. तिसऱ्या साईडला कोण? आणि चौथ्या साईडला CH2CH3. आहे कायरल? आहे, हा कायरल आहे. हा कायरल आहे का? नाही. 2 हायड्रोजन, 3 हायड्रोजन, 3 हायड्रोजन, 1 क्लोरीन, 2 हायड्रोजन. नाही. बरोबर. 1 कायरल इज इक्वल टू 2 अनएनशमर्स. इथे बोला. कुठे? CH3 नाहीये. टोटल पेअर किती झाले आता पहा. ही एक, सॉरी, टोटल स्टिरिओआयसोमर किती झाले? हा 1 2 3 4 5 आणि 6. किती झाले टोटल? अँड टोटल स्टिरिओआयसोमर्स इज इक्वल टू. समजलं का? समजलंय का? इथपर्यंत काही डाऊट? याच्यामध्ये आपण क्लोरिनेशन पाहिलं, ब्रोमिनेशन पाहिलं, आयोडिनेशन पाहिलं. का बरं? आयोडिनेशन काय असतं तुमचं? Therefore it is carried out in presence of oxidizing agent, in presence of such as HiO3. ओके. ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये आपण आयोडिनेशन करतो. ठीक आहे. डायरेक्टली आयोडिनेशन केलं तर काय तयार होतं तुमच्याकडे? HI, जो काय रेड्युसिंग एजंट, जो काय करतो रिएक्शन रिव्हर्स करतो. याला कमी करायला हा रेड्युसिंग एजंट, याला न्यूट्रलाइज करायला कोण पाहिजे? ऑक्सिडायझिंग एजंट. कोण पाहिजे? काही डाऊट? नक्की जायचंय पुढे. नेक्स्ट काय? रिएक्शन विथ NBS. व्हॉट इज NBS? सक्सिनामाइड. N ब्रोमो हरवला. असं काय ऐकले का तुम्ही? N ब्रोमो सक्सिन. घ्या ड्रॉ करून. चला, याला काय म्हणतो आपण? N ब्रोमो सक्सिनामाइड. घ्या लिहून लवकर. N ब्रोमो सक्सिनामाइड. काय तयार होतं तुमच्याकडे? अलायलिक हलाइड. किंवा जर तुम्ही इकडे बेन्झिल ग्रुप वापरला असेल, अल्किन मध्ये तुमच्याकडे जर बेन्झिन रिंग पण असेल तर काय मिळणार तुम्हाला? बेन्झाइलिक. आता काय असतं अलायलिक? हॅलोजन अशा कार्बनला अटॅच दो, पुढे sp2 ला अटॅच. बरोबर. त्याला काय म्हणायचं? अलायलिक हलाइड. काय म्हणायचं? आणि बेन्झाइलिक म्हणजेच काय? याला काय म्हणायचं? बेन्झाइलिक. याला काय म्हणायचं? अलायलिक. काय म्हणायचं? काय डाऊट? घेऊ का? सोडू का? घ्या, चला एक्झाम्पल घ्या. सॉल्व करायचं लगेच.
लिहिलं की डायरेक्ट अलायलिक हॅलाइड बनवायचं आहे. आणि ब्रोमिन लागतो. कोण अटॅच होतो? बा अलाइड नाही, डायरेक्ट ब्रोमिन असतो. ठीक आहे, अलायलिक ब्रोमाइड. घ्या. एक्झाम्पल. ओ सॉरी, हा आता घ्या. झाले, बोला. केवढं सोपं आहे. काय डाऊट याच्यात? काही डाऊट? सोपं आहे. घ्या बरं, चला मग एक. करा तयार. फ्री रॅडिकल मेकॅनिझम याचं कोणतं? एक्सप्लेन करा, नंतर फक्त हिंट देऊन ठेवतोय प्रोडक्ट काढण्यासाठी. कोणतं मेकॅनिझम आहे? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. म्हणजे तयार काय होणार आहे? फ्री रॅडिकल. करा फ्री रॅडिकल तयार. झालं का? पहा, याच्यातून फ्री रॅडिकल तयार करतो. काय तयार करतो? फ्री रॅडिकल जर तयार केला, पहा हा फ्री रॅडिकल असेल. एनबीएस मधून कोणता फ्री रॅडिकल येणार? बीआर फ्री रॅडिकल, बरोबर का? तो येऊन इथे येऊन अटॅच होईल. पण झालं की आलाय बघ की. CH3 CH BR, मग झाला क्या आलाय? फिर ऐसा क्या कर रहा है सर? इथं एक गडबड आहे. इथं रेझोनन्स होऊ शकतो. बघ, मग काय तयार होईल? समजलंय का? समजलंय? कसं आलंय? कळलंय का? नक्की? एक देऊ का एक्झाम्पल? एक घ्या, चला. बरं, डोळे भरून बघा. घ्या, डोळे भरून बघून घ्या. घ्या, डोळे भरून बघून. भरले का? काढून घेईल. गरजच नव्हती ना बोलायची, पण घ्या. सर एनबीएस आहे, सॉरी. नीट पाहिजे रेझोनन्स आहे का काय?
घ्या पटकन बोला. कुठे फ्री रॅडिकल तयार होईल तुमचा? एकतरी इथे होईल किंवा खाली होईल, बरोबर का? वरती काय खाली काय प्रोडक्ट काय येणार तुमचा? सेम होणार. मग गरज आहे का? गरज आहे का? बोला. म्हणजे इथं कोण असेल तुमचा? समजलं का? अहो समजलं का? घेऊ का पुढे? बोला. हे आले का? बरोबर का? इथे काय येईल तुमचा? सर रेझोनन्स हा इकडे, हा इकडे, तोच प्रोडक्ट आहे ना. ओके. 3 होता 2. इथपर्यंत काही डाऊट? काही डाऊट? समजलंय का? होमवर्क, होमवर्कचा क्वेश्चन घ्या. जमेल का? अहो जमेल का? न बोलता. ठीक आहे मॅडम? हो हो, नंतर बोला. ठीक आहे चालेल. बोर्डाईन रिएक्शन, रिएक्शन. ठीक आहे, पहा काय होतं. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट्स विथ X2 टू गिव्ह अल्किल हायड्राइड. आता पहा हे केवढं सोपं आहे, हे ऑलरेडी तुम्हाला येते. काय घ्यायचं आपल्याला? सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, बरोबर का? हे काय झालं तुमचं? कार्बोक्सिलिक सिल्वर सॉल्ट ऑफ हे सॉल्ट झालं. कोणाचं? कोणतं घ्यायचं आपल्याला? सिल्वर. समजलंय का? नक्की का? कोणासोबत रिएक्शन करायची? काय मिळतो तुम्हाला? RX प्लस CO2 प्लस AgX. हे असं काय पाहिलंय का? मेकॅनिझम कोणता असेल सांगा बरं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कोणतं मेकॅनिझम असेल? इथं सुद्धा फ्री रॅडिकल मेकॅनिझम असणार. काही डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? फॉलोस फ्री रॅडिकल मेकॅनिझम. थांबा, पुढे पेज असेल तर लिहून देतो. आहे इथे X इक्वल टू काय असू शकतो? क्लोरीन और CH3 C डबल बॉन्ड OAG रिएक्टेड विथ Cl2. काय मिळेल तुम्हाला? CH3Cl प्लस AgC. कलर बोला. येल्लो, येल्लो. येल्लो असेल. कोणता असेल? येलो कलर. कोणता कलर असेल इथे? नापास काय? येलोच असतो. असं कसं आलाय तो? आता काय करायचं त्याला? मेकॅनिझम कोणता आहे? फ्री रॅडिकल म्हणजे काय? पहिली स्टेप चेन, चेन बरोबर का? दुसरी स्टेप चेन प्रोपगेशन. बोला. मॉलिक्यूल फ्री रॅडिकल, बरोबर का? काय होईल तुमच्याकडे?
इथं फ्री रॅडिकल मॉलिक्यूल, पुन्हा फ्री रॅडिकल मॉलिक्यूल, फ्री रॅडिकल मॉलिक्यूल. थांबा काहीतरी राहिलं. हा थांबा, इथं चुकला. हे बरोबर आहे. Ag reacts with X2 to form OX, ठीक आहे, प्लस AgX. आता बरोबर आहे. पहा सेकंड स्टेप काय तुमच्याकडे, OX रिॲक्टेड विथ हा पण नाही येत. थांबा, आधीच बरोबर होतं का? हा ठीक आहे. याच्यापासून पहा तुमच्या आता फ्री रेडिकल जनरेट होईल इथून पुढे. RC डबल बॉन्ड प्लस X. काय डाऊट? काय डाऊट? आता पहा इथपर्यंत आले, पुढे पहा फ्री रॅडिकल, ठीक आहे. ही झाली चेन इनिशिएशन. हा फ्री रॅडिकल कसा मिळेल इथे, बरोबर. पहा याच्यातून तुमचा जनरेट होईल R फ्री रॅडिकल प्लस CO2. का बरं? फ्री रॅडिकल कधी जनरेट होईल, जर पॉसिबिलिटी असेल तर C डबल बॉन्ड P डबल बॉन्ड S डबल बॉन्ड N2. होतोय का C डबल बॉन्ड? होतोय. ऑलरेडी एक इलेक्ट्रॉन आहे, एकाची गरज आहे, म्हणून इथे काय झालं, होमोलायटिक फ्युजन, म्हणून R फ्री रॅडिकल तुमचं जनरेट झाला. जनरेट झालेला R फ्री रॅडिकल इथे असलेल्या X फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होईल आणि RX बनवेल. समजलं का? हे झालं तुमचं फ्री रॅडिकल मेकॅनिझम. झालं चेन टर्मिनेशन. आलं का? काही डाऊट? कोणासाठी होतं हॅलोजन? कोण होतं तुमचा? क्लोरीन आणि ब्रोमीन. काहीच नाही, सेम रिॲक्शन, सेम रिॲक्शन, फक्त रिॲक्शन कोणासोबत? I2 सोबत. कोणासोबत? I2 gets converted into Ri plus. काय डाऊट? हा कोणतं मेकॅनिझम? लिहून दाखवू का? लिहून दाखवू का? देतो ना त्याला काय. ठीक आहे, लिहितो पहा. फ्री रॅडिकल हे काय लिहितो, थांबा. फ्री परत माणसाला हे कुठून आलं? ठीक आहे, काही डाऊट इथपर्यंत समजलंय? नक्की कळाले? चालते, आपला टाइम संपलाय ऑलमोस्ट. ठीक आहे, उरलेलं बाकीचं आपण उद्या पाहूया. ठीक आहे, DPP येईल ती सॉल्व्ह करायची व्यवस्थित. चालेल, थँक्यू.